मैत्रिणींनो, ढोकळा बनवायचा आहे, तोही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार. हे बघा, डोक्याला जाळी पडली आहे. ढोकळा छान असा मऊ लुसलुशीत झाला आहे. कमी साहित्यात म्हणजे घरी असणाऱ्या साहित्यात झटपट होणारा. सकाळी नाश्त्याला बनवू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. मार्केटमधून ढोकळा आणून खाण्याऐवजी आपण घरीच जर बनवला तर तो अगदी मार्केटपेक्षाही भारी होतो. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, अचूक प्रमाण सांगणारा आहे. आणि हे प्रमाण जे आहे ते वापरून तुम्ही ढोकळा बनवला तर पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही बनवणार असाल तरी तो न फसणारा आणि घशामध्ये न ठोठरा बसणारा असा मऊसूत ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या वेळेला टिप्स सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ज्या वाटीच्या मापाने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 चमचे साखर घालायची आहे. एक मोठी वाटी जर डाळीचं पीठ असेल तर त्यासाठी आपण पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो 4 चमचे आपल्याला साखर घालायची आहे. पाणी परत कमी जास्त प्रमाण करू शकतो, म्हणजे पाणी कमी पडलं तर आणखी त्यामध्ये ॲड करू शकतो. त्यासाठी पाणी सुरुवातीला घेत असताना थोडंसं कमीच घ्या. त्यामध्ये किंचितसे हळद घालायची आहे. पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घातल्या, कारण हळद जर जास्त झाली तर ढोकळ्यामध्ये त्या हळदीचा रंग उतरतो आणि थोडासा लालसर असा ढोकळा बनतो. पाव चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं. सायट्रिक ॲसिड नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा. त्यामुळे ढोकळा थोडासा आंबट चवीचा छान लागतो. त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी दह्याचा वापर करू शकता किंवा आंबट ताक असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. पाव चमचा सायट्रिक ॲसिड, त्यानंतर 3 चमचे आपल्याला तेल लागणार आहे. एक मोठी वाटी डाळीचे पीठ असेल तर 3 चमचे पोहे खायचे जे चमचे आहेत ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे साखर विरघळेपर्यंत छान असं ते आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं मिरची, लसूण आणि आल्याचे काप आहे याचं वाटण करून 1 चमचा त्यामध्ये घालायचं. त्यामुळे ढोकळ्याला छान अशी चव येते आणि आंबट गोड तिखट चवीचा ढोकळा छान लागतो. त्यामध्ये साखर घातली त्यामुळे घशामध्ये ठोठरा बसत नाही, जाळी छान पडते आणि मऊसूत असा ढोकळा बनतो. हे सर्व एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये जर फिरवलं तर पटकन होतो. घाई गडबड असेल तर असं चमच्याने किंवा फोर्कच्या साहाय्याने न मिक्स करता तुम्ही साखर पटकन विरघळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण एकत्रित फिरवून घेऊ शकता. नंतर त्यामध्ये पीठ ॲड करून मिक्सरला पटकन होतं, परंतु मी आता इथेच यामध्ये पीठ मिक्स करणार आहे. थोडं थोडं करून त्यामध्ये पीठ मिक्स करा. गरज वाटली तर वरून आपल्याला पाणी घालायचं आहे. हे बघा, एक मोठी वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे. अगदी 20 ते 25 मिनटामध्ये ढोकळा होतो. कोणतीही पूर्वतयारी न करता आपल्याला इन्स्टंट जर ढोकळा हवा असेल तर तुम्ही इनोचा वापर करून ढोकळा बनवू शकता आणि छान जाळी पडते, चवीला छान लागतो. हे बघा, आपण पीठ ज्यावेळी मिक्स करतोय त्यावेळी थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे, कारण आपल्याला जे मिश्रण हवं आहे ते सैलसर हवं आहे. त्यामुळे नंतर मी त्यामध्ये साधारणतः मोठे 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला गरज वाटली तर आणखी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करू शकता, कारण पीठ कसं आहे त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. आणि मी तुम्हाला इथं बॅटर जे आहे त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. असं सैलसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ छान असं सैलसर भिजवाल तेवढा ढोकळा छान असा फुलून येतो. हे बघा, पिठाची कन्सिस्टन्सी बघा, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. गरज वाटली तर आणखी पाणी त्यामध्ये ॲड करायचं. आता इथे मी सोडा घातलेला आहे. साधारणतः अर्धा चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे आणि सोडा घातल्यानंतर सोडा त्या पिठामध्ये छान मिक्स होण्यासाठी हे बघा फोर्कच्या साहाय्याने छान मिक्स करून घेते. कधी कधी काय होतं, पाण्याचा अंदाज चुकतो आणि जास्त प्रमाणात जर पाणी झालं तरी घाबरायचं नाही. त्यामध्ये पुन्हा थोडंसं पीठ ॲड करायचं. हे बघा, आपल्याला पाणी थोडंसं गरज वाटली म्हणून पाणी घेतलं, पण कधी तर काय होतं की पाणी जास्तच होतं आणि पूर्णपणे पीठ असं सैलसर होतं. त्यावेळी थोडंसं 2 चमचे पीठ ॲड केलं तरी तुम्हाला जसं बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी होते. हे बघा, छान असं बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम सैलसर अशी आहे. आणि इकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं, कारण हे 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवू शकता किंवा घाई गडबडीत लगेच बनवणार असाल तरी बनवू शकता. आम्ही थांबलेलो नाही, कारण मुलांना होती सुट्टी आणि झटपट ढोकळा त्यांना खायचा होता. पाणी गरम झाल्यानंतरच ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे तिथं पाणी गरम झाल्यानंतरच इथे इनोची जे पॅकेट आहे ते इनो त्यातलं घातलेलं आहे. एक मोठी वाटी जर बेसन असेल तर एक इनोचं जे पॅकेट आहे ते त्यामध्ये घातलं आणि थोडंसं पाणी घालून छान असं आता मिक्स करून घ्यायचं. इनो घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे छान असं फुलून येतं आणि हलकं फुलकं होतं आणि दुप्पट असं फुललेलं तुम्हाला मिश्रण दिसत असेल.
फोर्कच्या साहाय्याने मी जे बॅटर आहे ते एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी जाळीदार असं मिश्रण तयार झालेलं आहे. छान फुलून आलेलं आहे. सर्व मिश्रणात छान असं इनो मिक्स झाला. इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं, त्यामध्ये जाळी घातलेली आहे आणि त्यावरती आपल्याला ज्या भांड्यात हे मिश्रण काढणार आहे तो डबा त्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता, इडली पात्र असेल तर त्यामध्ये बनवू शकता. मी डब्याला थोडंसं तेल लावून घेते. एक मी डबा घेतलेला, तो मला लहान पडेल असं वाटलेलं म्हणून दुसरा डबा घेतला. म्हणजे कुकरचा जो डबा असतो त्याला थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे डब्याला जो ढोका आहे तो चिकटणार नाही आणि त्यामध्ये सर्व हे मिश्रण जे आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे आणि ते पाहता क्षणी लक्षात येत असेल तुम्हाला की छान फुललेलं आहे. आणि असा जर ढोका बनवला तर जाळीदार होतो. सर्व मिश्रण जे आहे ते डब्यामध्ये ओतून घेते. कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये ज्यावेळी ढोक्याचं पीठ शिजण्यासाठी आपण ठेवतो त्यावेळी ढोका फुलत नाही. जो काही इनो घातल्यानंतर फुलतं त्यावेळीच मिश्रण छान असं फुलून येतो. आणि जास्त जर मिश्रण फुलून आलं तर जाळी पण छान पडते. हे बघा, जाळी ठेवलेली, पाण्याला उकळी आलेली, त्यावरती हा डब्बा ठेवलेला आहे आणि वरती असं झाकण ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ढोका शिजण्यासाठी ठेवता त्यावेळी साधारणतः 15 ते 20 मिनटं तुम्ही ते झाकण काढायचं नाही, नाहीतर ढोका छान फुलत नाही. मीडियम फ्लेमवरती साधारणतः 15 मिनटं ढोका शिजू द्यायचा आणि नंतर तुम्ही चेक करून बघू शकता. परंतु कमीत कमी 15 ते 20 मिनटं ढोक्याचं जे भांडं आहे त्यावरचं झाकण उघडून बघायचं नाही. इकडे ढोका शिजतोय तोपर्यंत इकडे मी फोडणी करून घेतलेली आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं, 2 चमचे तेल घातलं, जिरे, मोहरी, हिंग घातला, कढीपत्ता नव्हता त्यामुळे नाही घातला आणि हिरव्या मिरचीचे 2-4 काप त्यामध्ये घातलेले आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं. 4 चमचे साखर घालायची, म्हणजे ढोक्यासाठी जे आपल्याला हे पाणी लागणार आहे गोड पाणी ते तयार आहे, म्हणजे फोडणीचं पाणी तयार आहे. इथे मी गॅस बंद करणार आहे. पाणी घालून साखर घालून साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करायचा, म्हणजे आपली फोडणी जी आहे ती तयार आहे. साखर विरघळल्यानंतर गॅस बंद केला आणि साधारणतः 20-25 मिनटं झालेली आहेत. मी 15 मिनटानंतर एकदा चेक केलं तर ढोका शिजला नव्हता. साधारणतः 20-25 मिनटं झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने चेक करायचं. चाकूला जर मिश्रण नाही चिकटलं तरी ढोका आपला शिजला. आणि गॅस बंद केला आणि ढोका एका साईडला प्लेटमध्ये काढलेला आहे. हे बघा, किती मऊसूत असा ढोका झालेला आहे. मऊसूत आणि जाळीदार ढोका झालेला आहे. थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर कट करून त्यावरती वरून फोडणी घालायची. हे बघा, आमची खूपच गडबड चालू होती. आम्ही जास्त वेळ थंड होऊ दिलेला नाही, कारण मुलांना काल सुट्टी होती. त्यामुळे मुलं घरात असली की आम्ही असं आमच्याच प्रत्येक गोष्टीत आमची अशी गडबड चालू असते. एक साधारणतः 5 मिनटासाठी थंड होऊ द्या आणि नंतर कट करून वरून थोडीशी फोडणी घाला. हे बघा, पाहता क्षणी लक्षात येत असेल की छान असं ढोक्याला जाळी पडलेली आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही विकत घेऊन आला तर साधारणतः इतका जाळीदारही नसतो, कारण मी खूप वेळा तो विकत आणलेला आहे. पण मला घरी बनवलेला जो ढोका आहे तो खूप छान लागतो आणि आवडतो, त्याची चव आवडते. मैत्रिणींनो, 1 वाटी जर बेसन घेतलं तर साधारणतः अर्धा किलोच्या प्रमाण ढोका बनतो. आणखी एक तुम्हाला टिप्स सांगायची होती. ज्यावेळी तुम्ही बेसन घेता तर विकतचं बेसन असावं. घरच्या डाळीच्या पिठाऐवजी विकतचं जे डाळीचं पीठ आपण घेतो त्याचा ढोका छान असा चवीला पण लागतो आणि छान बनतो. त्यामुळे मी नेहमी बाहेरचं जे विकतचं पीठ मिळतं तेच वापरते. ढोका कट करून घेतला, वरून थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे आणि जी जिरे मोहरीची जी फोडणी केलेली ती वरून घालायची. छान असा ढोका खाण्यासाठी तयार आहे. मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा बरं का, म्हणजे ढोक्याला जाळी छान पडले का, ढोका कसा झाला. आणि या पद्धतीने पण तुम्ही मैत्रिणींना ढोका नक्की बनवा. किती मऊसूत असा झालेला आहे, हलका फुलका आणि जाळीदार असा ढोका झालेला आहे. लुसलुशीत असा ढोका झालेला आहे. प्रमाण जे आहे ते मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि ढोका बनवा. पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही बनवणार असाल, म्हणजे पहिल्यांदा बनवणार असाल तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला जमणारा असा जाळीदार बेसनचा ढोका मैत्रिणींनो तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.